मोस्ट इम्पॉर्टंट फिजिक्सचे जे बोर्डाचे क्वेश्चन्स आहेत त्याची जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्यातला 6वा चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी. आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये 6 ते 7 मेजर आर्टिकल्स आहेत, ते करणं गरजेचं आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे KVL आणि KCL. त्याचं लॉ, स्टेटमेंट आणि त्याचे 2-3 बारसे घातलेत, त्याचे नावं वेगळे वेगळे आहेत. ते सगळी नावं लक्षात ठेवायची, MCQला त्यावर क्वेश्चन येतो. दुसरा पार्ट येतो विस्टोन ब्रिज आणि मीटर ब्रिज. सख्खे चुलत भाऊ आहेत, ते दोन्ही एकत्र करायचे, वेगळे वेगळे पॉईंट ते करायचे नाहीत. परंतु विस्टोन आणि मीटर ब्रिज केल्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज आणि एरर कॅल्क्युलेशन त्यातलं करायचं. म्हणजे रिडक्शन मेथड्स ऑफ एरर त्यामध्ये दिलेलं आहे, ते करा, पुस्तकात पण आहे. त्यानंतर येतो पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटरमध्ये सम अँड डिफरन्स, डायरेक्ट मेथड आणि इंटरनल रेजिस्टन्स मेथड या तिन्हीचे डेरिव्हेशन करा. एक डेरिव्हेशन कन्फर्म बोर्डाला येतच. पोटेन्शियोमीटरवर तर डेफिनेशन विचारतील किंवा हे डेरिव्हेशन विचारतील. त्यानंतर पार्ट येतो व्होल्ट मीटर आणि ॲमीटर. त्यातला डिफरन्स विचारतील, एखादा प्रॉब्लेम पण येऊ शकतो त्यावरचा. त्यामुळे हे पॉईंट व्यवस्थित करा. आणि शेवटचा एक छुपा क्वेश्चन आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे, कारण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्ट मीटर हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तोही करा. शुभेच्छा तुम्हाला.